फक्त 4 महिने. जर या 4 महिन्यात तुम्ही काही सोपे नियम पाळले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. पण अनेकांना अजूनही माहिती नाही की चातुर्मास म्हणजे काय? या काळात विवाह टाळले का जातात? भगवान विष्णू योगनिद्रेत जातात म्हणजे काय? आणि या 4 महिन्यात असे कोणते नियम आहेत जे तुमचे मन, आरोग्य, आध्यात्मिक जीवन बदलू शकतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मास 2026चे संपूर्ण महत्त्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी प्रत्येकाने करावेत असे अतिशय सोपे पण प्रभावी उपाय सांगणार आहे. नमस्कार, मी आहे डॉक्टर सीमा काडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. जर तुम्हाला ज्योतिष, सनातन धर्म, व्रत, उपास, ग्रहांचे बदल आणि आध्यात्मिक मार्गदर्शन याविषयी विश्वासार्ह माहिती हवी असेल तर आत्ताच लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. यावर्षी चातुर्मासाची सुरुवात 25 जुलै 2026 रोजी आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून होत आहे आणि त्याची समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच देव उठणी किंवा प्रबोधिनी एकादशीला होईल. धार्मिक मान्यतेनुसार या 4 महिन्यात भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात, म्हणून या काळाला अत्यंत पवित्र मानले जाते. या काळात जप, तप, व्रत, दान, स्वाध्याय आणि सात्विक जीवनाला विशेष महत्त्व दिले जाते. याच कारणामुळे विवाह, गृहप्रवेश, मुंज यासारखी शुभ मांगलिक कार्ये पारंपरिक पद्धतीने टाळली जातात आणि साधना, आत्मचिंतन आणि ईश्वर भक्तीला प्राधान्य दिले जाते. चातुर्मास म्हणजे फक्त उपास करायचा काळ नाही आहे, तर स्वतःला बदलण्याचा, मन शुद्ध करण्याचा आणि चांगल्या सवयी अंगीकारण्याचा काळ आहे. या 4 महिन्यात शक्य असेल तर दररोज भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा श्री विठ्ठल यांची भक्तिभावाने पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नियमित जप करा. भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र किंवा हरिपाठ यांचे पठण करा. सात्विक आणि शुद्ध आहार घ्या. शक्य तितका संयम पाळा. दानधर्म करा. गरजू लोकांना मदत करा. प्रत्येक एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करा. याशिवाय शक्य असेल तर रोज थोडा वेळ नामस्मरण, ध्यान किंवा स्वाध्यायासाठी द्या. या काळात काही गोष्टी टाळण्याचाही विशेष सल्ला दिला जातो, जसं की तामसिक आहार, मांसाहार आणि व्यसनं, राग, वादविवाद, कटुवाणी, अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणा. आणि धार्मिक परंपरेनुसार विवाह, गृहप्रवेश, मुंज यासारखी शुभ मांगलिक कार्ये पुढे ढकलण्याची प्रथा आहे. मित्रांनो, चातुर्मास हा केवळ उपासाचा किंवा काही नियम पाळण्याचा काळ नाही. हा काळ आहे स्वतःकडे पाहण्याचा, वाईट सवयी सोडण्याचा, मन, वाणी, कर्म शुद्ध करण्याचा आणि परमेश्वराशी नातं अधिक दृढ करण्याचा. या 4 महिन्यात केलेले जप, तप, दान, सेवा आणि सत्कर्म यांना विशेष पुण्यप्राप्ती होते, अशी आपल्या धर्मग्रंथांमध्ये श्रद्धा व्यक्त केली आहे. तर लक्षात ठेवा, परमेश्वराला मोठमोठ्या अर्पणांची गरज नसते. त्यांना हवे असते ते फक्त श्रद्धेने केलेले कर्म आणि निर्मळ मन. तुम्ही दरवर्षी चातुर्मासाचे काही नियम पाळता का? किंवा यावर्षी कोणता संकल्प करणार हे खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना जरूर शेअर करा, कारण कदाचित ही माहिती त्यांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडवू शकते. अशाच ज्योतिष, धर्म, व्रत, उपासना आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी ॲस्ट्रो मास्टरला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि रोजच्या उपयुक्त पोस्टसाठी इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका. मी आहे डॉक्टर सीमा काडेकर. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय. शुभम भवतु.